पहिल्या बॉलवरती एकेरी सिंगल धाव. दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली. पुढच्या मॅचच्या टॉससाठी देखील यायचं आहे. खोपोली वॉरियर्स आणि अगस्त्य 11 वैतागवाडी. आपण टॉस करून घ्यायचा आहे. अगस्त्य 11 वैतागवाडी आणि दोस्ती 11 टॉससाठी यायचं आहे. चला मॅच चालू करून घ्या. फिल्डिंग मध्ये बदलाव. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती रूपम. ऑन स्ट्राइक मयूर. भन्नाट वेग पाहतोय आपण. वेगावरती स्वार, परंतु अतिरिक्त उछाल बाउन्स आपण पाहतोय. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर पंचांचा निर्णय येतोय हा नो बॉल. नो बॉल येतोय. अतिरिक्त वेग पाहायला मिळाला. बाउन्स देण्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला तो रूपम म्हात्रे यांचा. आणि तदनंतर जर पाहायला गेला तर पंचांच्या माध्यमातून कळवलं गेलं की हा बॉल नो बॉल आहे. नो बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड होते. एक्स्ट्राची एक धाव आपण ऍड होताना आपण पाहतोय. म्हणजेच काय की आता पुढचा बॉल अर्थातच फ्री हिट असणार आहे. धन्यवाद महेश. नो बॉल आलाय म्हणजेच फ्री हिट. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. फ्री हिट असणार आहे. पुन्हा एकदा रूपम. ओ हो व्हाट बॉल. काय गोलंदाजी आपण पाहतोय. वेगवान गोलंदाजी. अक्षरशः फलंदाजाला बुचकुल्यात टाकलं गेलं असा हा बॉल पडल्यानंतर फेस वरती जाऊन आदळतोय. अशी गोलंदाजी रूपम म्हात्रे यांची आपण पाहतोय. फ्रीटचा बॉल होता आणि त्या बॉलवरती आलेली ही सिंगल धाव आपण पाहिली. ती टीम सुमितदा काते युवा प्रतिष्ठान या संघासाठी एकेरी धाव. पुन्हा एकदा यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप वाईट बॉल. वाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आणखी एक धाव ऍड होताना आपण पाहतोय. धावसंख्या देखील बदलाव. धावसंख्या 4 धावा. 4 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2च बॉल झालेत आणि 4 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल रूपम. यावेळी युमेस विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना क्लीन बोल्ड सिद्धू मोरे. फर्स्ट विकेट डाऊन फॉर टीम सुमितदा काते युवा प्रतिष्ठान. तीन बॉल 4 धावा आणि 1 विकेट. सिद्धू मोरे इनफॉर्म फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तदनंतर आणखी एक सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. सुमितदा काते युवा प्रतिष्ठान संघाच्या माध्यमातून प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. परंतु कमालीचं षटक पहिलं षटक डिलिव्हर करत असताना आपण पाहायला गेलात ना तर रूपम म्हात्रे यांना आपण पाहतोय. रूपम म्हात्रे आपण वारंवार फिल्डिंग मध्ये बदलाव करत असताना आपण पाहतोय.
विकेट आल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नेट नंबर 3 प्रवीण मैदानाच्या आत दाखल झालेत. पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी रूपम मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु त्या क्षेत्रात सुंदर प्रयत्न झाला, परंतु हा जर बॉल पाहायला गेला तर हा बॉल देखील नो बॉल येतोय. अतिरिक्त उछाल, कारण अगोदरच बाउन्स दिला होता आणि हा पुन्हा एकदा डोक्यावरून मारलेला बॉल जर पाहायला गेलात ना तर ही खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना डोकेदुखी जर पाहायला गेला तर रूपम म्हात्रे यांची आपण पाहतोय. अतिरिक्त बाउन्स वारंवार आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना रूपम म्हात्रे यांची, आणि त्याचाच फायदा जर पाहायला गेला तर सुमित काते युवा प्रतिष्ठाने संघाला होत असताना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी वरती आहे, परंतु जे टप्प्याची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय त्याचा परिणाम कुठेतरी भोगावा लागतोय खारडोबी संघाला. फ्री हिटचा बॉल आणि त्याच्यावरची अक्षरशः तुटून पडलाय मयूर हेंडे, ठोकलाय षटकार. फ्री हिटचा बॉल, पहिल्यांदाच अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते ती या मॅच मध्ये मयूर हेंडे यांची. रूपम जे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते ते आतापर्यंत जर पाहायला गेला तर बऱ्याचशा धावा खर्च करत असताना आपण पाहतोय. 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 4 बॉल आणि 12 धावा धावपलकावरती लागल्यात. 12 धावा, 4 बॉल, 12 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. चार बॉल 12 धावा. मयूर हेंडे आता आपल्या लई मध्ये आलेत. इनफॉर्म फलंदाज आहे मयूर. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय बॉल. बॉल थांबणार नाही आहे. आता थांबायचं नाव मयूर देखील घेत नाही आहे. पहिल्या 2 बॉल मध्ये काहीसा थांबवलेला होता, शांत होता, परंतु आता मात्र मयूर हेंडे थांबणार नाही आहे. ठोकलाय लागोपाठचा दुसरा मॅक्सिमम हिट, षटकार. मयूर हेंडे आता मात्र आपल्या इन्ना बॅटिंगची लय दाखवत असताना, बॅटिंगची धार दाखवत असताना, ताकद दाखवत असताना ताकदीचा पुरेपूर वापर केला जातोय मयूर यांच्या माध्यमातून. रूपम यांच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. पुढचा बॉल रूपम. यावेळी आणखी एक वाईड बॉल, आणखी एक वाईड बॉल. षटक कंप्लीट व्हायचं नाव घेत नाही आहे. बरेचसे बॉल या षटकामध्ये डिलिव्हर होताना आपण पाहिलेत. बरंच मोठं वाईड बॉल. रिव्ह्यू, वाईड बॉल चॅलेंज केला जातोय. नो रिव्ह्यू, वाईड बॉल. पुढचा बॉल. यावेळी बॅटची लिडिंग एज लागले. बॉल ट्रॅव्हल करतोय पाण्याच्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत जर पाहायला गेला तर 1 धाव कंप्लीट आणि 1 धावेनं स्ट्राईक रोटेट देखील झाली. आणि अशात जर पाहायला गेला तर पहिलं षटक जे लांब लचक षटक, जवळजवळ 10 बॉल डिलिव्हर करावे लागले या षटकामध्ये. धावा लागल्या धावपलकावरती 20 धावा धावपलकावरती लागल्यात. पहिल्या 3 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु शेवटच्या 3 बॉल मध्ये जर पाहायला गेला तर बऱ्याचशा धावा खर्च कराव्या लागल्या त्या टीम श्रीराम खारडोंबी या संघाला. त्या अर्थातच सुमित काते युवा प्रतिष्ठान या संघासमोर. 20 धावा धावपलकावरती लागल्यात. अर्थातच छत्रपती चषक 2026 च्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सन्माननीय चिंतामण बाबू सुतार, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भारचे यांचं शुभ आगमन होताना आपण पाहतोय व्यासपीठावरती. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य श्री चिंतामण बाबू सुतार, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भारजे यांचं हार्दिक स्वागत. दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इन्व्हाइट केला जातोय. आशीर्वाद म्हात्रे यांना इन्व्हाइट केलं गेलंय. विकेटची गरज असणार आहे. मयूर हेंडे
खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर श्रीराम खारडुंबी संघाची डोकेदुखी बनलाय, कारण मयूर याचे 2 षटकार होते जे आत्मविश्वास षटकारानं दाखवला. तिथंच जर दावा पाहायला गेला तर आधी खारडुंबी संघ पहिल्या षटकामध्ये आक्रमक अशी गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये पाहायला मिळाली. तदनंतर जर पाहायला गेला तर मयूर हिंडे यांचं आक्रमण पाहायला मिळालं आणि तदनंतर पाहायला गेलं तर तब्बल 20 धावा पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिल्या. शेवटचं षटक आशीर्वाद म्हात्रे, शेवटच्या षटकात राईट आर्म अराउंड द विकेट. आशीर्वाद आहे समोर इन्फॉर्म, मयूर हेंडे आहे, दडपण असणार आहे, कारण धावसंख्येचा विचार करायला गेलात ना तर 20 धावा धावपलकावरती लागल्यात. खूप मोठी धावसंख्या आपण बोलू शकतोय आतापर्यंत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल फुलटॉस बॉल, तदनंतर बॉल लॉंग लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल करतोय. रूपम म्हात्रे त्या क्षेत्रामध्ये आहेत. लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला जर पाहायला गेला तर स्वीप करायचा प्रयत्न मयूर हिंडे यांचा आपण पाहिला बॅटच्या इनर एज वरती आला आणि तदनंतर पाहायला गेला तर बॉल लॉंग लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला 2 धावांसाठी. 2 धावा धावपलकावरती ऍड होताना आपण पाहतोय. 22 धावा, लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतोय. बाद होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण सिद्धू मोरे यांना आपण पाहिलं होतं आणि आता मयूर हेंडे पुन्हा एकदा 22 धावा धावपलकावरती लागल्यात. यावेळी समोरच्या दिशेने मारायचा होता बॉल, पडल्यानंतर स्विंग होत आहे. स्विंगिंग बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॉल कुणाल म्हात्रे यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली ती आशीर्वाद म्हात्रे यांच्या माध्यमातून. दुसरं षटक मार्गस्थ असताना प्रगतीपथावरती असणारा टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फलक क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहिला तो खारडुंबी संघाचा. यावेळी पुन्हा एकदा बॉडी लाईन वरती फेकलेला बॉल आपण पाहतोय. लेग बाईच्या मदतीने एकेरी धाव आपण पाहू शकतोय. या षटकामध्ये जर पाहायला गेला तर कमबॅक करणारी गोलंदाजी पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त जर पाहायला गेला तर 3च धावा खर्च केल्यात. 23 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. आशीर्वाद म्हात्रे युवा गोलंदाज आणि या युवा गोलंदाजानं देखील आज इम्पॅक्ट टाकला या श्री छत्रपती चषक 2026च्या माध्यमातून. इम्पॅक्टफुल पॉवरफुल अशी गोलंदाजी. प्रवीण पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती असतील या मॅच मध्ये. पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात 20 धावा मोजाव्या लागल्या होत्या त्या टीम खारडुंबी संघाला. यावेळी बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा बॉलच्या खाली जर पाहायला गेला तर विजय येत आहेत. तोपर्यंत बॉल डीप कव्हर मध्ये बॉल फीड केला जातोय 2 धावांसाठी. धावसंख्येत दोन्ही बदलाव. धावसंख्या जर पाहायला गेला तर 25 धावा सध्याच्या घडीला. इथं दुसरं षटक स्लॉग षटक प्रगतीपथावरती असताना आशीर्वाद म्हात्रे गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आशीर्वाद म्हात्रे चांगली गोलंदाजी आतापर्यंत थांबून ठेवलंय टीम सुमितदादा काते प्रतिष्ठान या संघाला. पुन्हा एकदा लेफ्ट केलाय. यावेळी बराचसा बॉल उंची देखील लांबी देखील आणि रिझल्ट देखील मॅक्सिमम आपण पाहतोय. 6 धावा षटकार. 31 धावा 31. 31 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. अप्रतिम असा लॉफ्टेड हिट पाहायला मिळाला. सरळ मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी बॉल ट्रॅव्हल झाला. षटकारासाठी परावर्तित झाला. पहिल्या 4 बॉलमध्ये चांगली गोलंदाजी आशीर्वाद म्हात्रे यांची आपण पाहिली, परंतु 5व्या बॉलवरती झालेला षटकार. चला टॉस साठी यायचा आहे. शेवटचा कॉल असणार आहे खोपोली वॉरियर्स आणि अगस्त 11 वैतागवाडी. टॉस साठी या. शेवटचा बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल विजय ठाकूर आहेत. शेवटच्या बॉलवरती ही विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि 31 धावा पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 32 धावांचं आव्हान दुसऱ्या 17 मध्ये पेलावं लागणार आहे ते टीम. अर्थातच जर पाहायला गेला तर श्रीराम खारडुंबी या संघाला टॉस साठी यायचं आहे. खोपोली वॉरियर्स आणि अगस्त 11 वैतागवाडी आपण टॉस साठी या आणि टीम सुमितदादा काते प्रतिष्ठान आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कॅमेरामॅन फोकस करायचा टॉस बॉक्स मध्ये. तिथं टॉस केला जाईल. खोपोली वॉरियर्स आणि अगस्त 11 वैतागवाडी. कॅमेरामॅन केटीसी लाईव्ह. टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. खोपोली वॉरियर्स आणि अगस्त 11 वैतागवाडी.
या स्पर्धेसाठी जर पाहायला गेलात तर सन्माननीय चिंतामण बाबू सुतार सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भारजे यांच्यामध्ये 500 रुपयाचं योगदान पाहतोय. टॉस जिंकतोय तो अर्थातच खोपोली वॉरियर्स. निर्णय द्यायचा आहे खोपोली. 32 धावांचं गरज. बत्तीस धावांचं लक्ष. चला टीम. सुमितदादा काते मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि खोपोली आपला निर्णय देखील द्यायचा आहे. एकतीस झाल्यात 32 उद्दिष्ट असणार आहे. चला खारडंबी संघ आपले सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. व्यासपीठावरती विराजमान आपण पाहतोय सन्मान्य चिंतामण बाबू सुतार सरपंच ग्रामपंचायत भारजे यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय राम लक्ष्मण वांद्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय चिंतामण बाबू सुतार सरपंच ग्रामपंचायत भारजे यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये सलामीची ओपनिंग पेअर दाखल होत असताना आपण पाहतोय रूपम म्हात्रे आणि कुणाल म्हात्रे. मैदानाच्या आत कॅमेरामॅन फोकस करायचा आहे. इकडे सन्मान केला जातोय. मान्यवरांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. फोकस करा. सन्माननीय चिंतामण बाबू सुतार सरपंच भारजे यांचा सन्मान केला जातोय. धन्यवाद. 32 धावा बनवायच्या आहेत. पहिली ओपनिंग पेअर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहतोय. 12 बॉल प्रतिषटक 16चा आस्किंग रेट ठेवावा लागणार आहे आणि फलंदाजी करावी लागणार आहे. ते टीम श्रीराम खारडुंबी या संघाला कुणाल म्हात्रे आणि रूपम म्हात्रे अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. बत्तीस धावा बनवाव्या लागतील. कुणाल म्हात्रे ऑन स्ट्राईक. मयूर हेंडे पहिलं षटक घेऊन. पहिलं षटक नॉन पॉवर प्लेचे ही षटक असल्या कारण विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंग ऑन असणार आहे. त्यानंतर काव कॉर्नर असणार आहे. मिड विकेट असणार आहे. कुणाल ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल बॅटची इनसाइड एज लागली होती. स्लोवर वन पाहायला मिळाला. मयूर हेंडे यांच्या माध्यमातून लॉफ्ट करायचा होता बॉल समोरच्या दिशेनं परंतु अचूक गोलंदाजी अचूक टप्पा पाहायला मिळाला. पडल्यानंतर बॉल थोडा खाली राहिला आणि त्यानंतर बॅटची इनसाइड एज लागल्यानंतर फायनली क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना आपल्या गोलंदाजीची मयूर हेंडे जिथं 32 धावा बनवायच्या आहेत संबंधित संघ खारडुंबी संघाला. समोरच्या दिशेने बॉल उडवलाय. कव्हरच्या क्षेत्रातून बॉल ट्रॅव्हल करतोय. थांबवला जातोय बॉल मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चाललाय आणि अखेरीस 2 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळाल्या परंतु 2 धावा थांबवल्यानंतर यश मिळालं ते टीम सुमितदादा काते प्रतिष्ठान या संघाला. धावसंख्येत दोन्ही बदलाव. 2 धावांनी सुरुवात करत असताना कुणाल म्हात्रे टीम श्रीराम खारडुंबी संघाच्या धावफलकावरती 2 धावा आपण पाहतोय. पुढचा बॉल मयूर हेंडे. स्लोवर वन बॉल हवेमध्ये लॉफ्ट केलाय. मिस टायमिंग शॉट आहे. उंची जास्त लांबी कमी दिसते. परिणामी यावेळी जर पाहायला गेला तर सिद्धू मोरे डाऊन द बॉल मेकिंग नो मिस्टेक. बिग ब्लो इन अ मॅच. मोठी विकेट. मोठा मासा गलाला सापडलाय. कुणाल म्हात्रे बॅक टू द डग आउट. धावांचं दडपण पाहतोय आणि हे दडपण मात्र झुगारून धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये जर पाहायला गेला तर श्रीराम खारडुंबी संघाचा पहिला फलंदाज इम्पॉर्टंट विकेट कुणाल मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय. 3 बॉल 2 धावा 1 विकेट.
मोठं लक्ष, मोठं उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना जर पाहायला गेला तर इथून मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. किंबहुना विकेट देखील बाटून ठेवावी लागणार आहे. सुशील ठाकूर आलेत न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. सुशील ठाकूर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खोपोली वॉरियर्स गोलंदाजी घेते. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जातोय. एकच धाव. येथे एका धावे व्यतिरिक्त जास्तीच्या धावा मिळणार नाही आहेत. एका धावेनं जास्त बदल पाहायला मिळणार नाही आहे. आता रूपम म्हात्रे त्या 20 धावा खर्च केल्या होत्या त्या धावा आता रूपम म्हात्रे यांना बनवाव्या लागणार आहेत. खडबी संघासाठी 4 बॉल फेकून झाले. 3च धावा धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 32 धावांचं उद्दिष्ट आहे. यावेळी नंबर 1 बॉल पाहायला मिळाला. आणखी एका विकेटचं पतन. विकेटची पडझड व्हायला लागली आहे आणि आता मात्र जर पाहायला गेलं तर अडचणींमध्ये वाढ होताना आपण पाहतोय. खाडोंबी संघाच्या अडचणींमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली आहे. अगोदर धावा जास्त आणि तदनंतर मात्र पाहायला गेला तर विकेटची पडझड. म्हणजेच काय की दुसऱ्या बाजूनं टीम श्रीराम खाडोंबी बॅकफुटवर यायला लागले तर दुसऱ्या बाजूनं सुमित दादा काते युवा प्रतिष्ठान हा संघ फ्रंटफुटवर यायला लागलाय. अमित चोगले न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना आपण पाहतोय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी अमित असणार आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इम्पॉर्टंट हा बॉल असणार आहे दोन्ही संघांसाठी. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे. मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच खुली होईल. अमित चोगले यांचा बॉल लाफ्ट केलाय. आलाय षटकार. षटकार आलाय. मॅच खुली झालंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी जर पाहायला गेलात ना तर 24 धाव्यांची गरज असणार आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 23 धाव्यांची 23 धाव्यांची गरज असणारा 31 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या सत्रामध्ये 32 धावांचं उद्दिष्ट कंपल्सरी चेस असल्या कारणानं 23 धावा बनवाव्या लागणार आहेत. त्या शेवटच्या 6 बॉलमध्ये 23 धावा. सहा बॉल 23 धावा सुशील ठाकूर. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेलं तर बॉलिंग ट्रॅकवरती कल्पेश. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज कल्पेश आले 23 धावांची गरज असताना. पहिलाच बॉल अमित चोगले फेस करत असताना लॉंग ऑफ वरून 6 धावांसाठी पाठवला. शेवटचे 6 बॉल 23 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट कल्पेश. लाफ्ट केलाय बॉल. पहिलाच बॉल ताबडतोड फलंदाजी करत असताना सुशील यांच्या बॅट मधून आलाय हा बेधडक बेमिसाईल षटकार. 6 धावा. 5 बॉल 17 धावांची गरज असणार आहे. 5 बॉल 17. मॅच कधी टीम सुमितदादा काते युवा प्रतिष्ठान संघाकडे, कधी मॅच खारडोबी संघाकडे. लक्ष मोठं आहे परंतु या लक्ष्याला पाठलाग करत असताना हे खारडोबी संघाचे फलंदाज प्रयत्न करत असताना आपण पाहतोय. 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज असणार आहे. पहिल्याच बॉल वरती लॉफ्टेड हिट सुशील ठाकूर यांचा पाहायला मिळाला. 6 धावांसाठी षटकार आपण पाहिला. पुढचा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. बॅटिंग एंड वरती बॉल फेकला जातोय. एकच धाव पाहायला मिळाली. आता मात्र येणाऱ्या 4 बॉल मध्ये 16 धावा बनवायच्या आहेत. 2 षटकार 1 चौकार किंवा 3 षटकार ही मॅच बनू शकते. 16 धावांची गरज आहे. 4 बॉल 16. या बॉलवरती जर मोठा फटका आला असता तर कदाचित ही मॅच जवळ आली असती परंतु तसं झालं नाही. अमित यांच्यासाठी ऑन साइडला ड्राईव्ह केला. बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये बॉल फील्ड केला जाईल. एकच धाव. आणि आता मात्र सुशील ठाकूर यांच्या हातामध्ये सर्व जिम्मेदारी असणार आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. अभी नाही तो फिर कभी नाही. धावा बनवाव्या लागतील परंतु समोरील संघ सुमितदादा काते धावा आपल्याला थांबवायच्या आहेत. 3 बॉल 15.
यावेळी जर पाहायला गेला तर हा बॉल वाईट बॉल येतोय. वाईट बॉल दबाव दबाव दाखवतोय. प्रश्न विचारले जातात मैदानाच्या आतमध्ये. कारण सामना महत्वाचा आहे. नॉकआउटची मॅच. हरला तो घरी, जिंकला तो पुढच्या फेरीत. येणारे 3 बॉल 14. बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. एकच धाव, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही आहे. एकच धाव, एकच धाव. ही एक धाव कुठंतरी अडचणी निर्माण करताना आपण पाहतोय. 2 बॉल 13 धावेंची गरज. 2 बॉल 13 धावा बनवल्या जातील का आता. अमित चोगले स्ट्राईक एंड वरती. मोठा फटका आलाय, परंतु फटका यायला थोडा उशीर देखील झालाय. आता 1 बॉल आणि 7 धावेंची गरज आहे. 1 बॉल 7 धावा. फटका यायला उशीर झालाय. हे फटके आपल्याला अगोदर पाहिजे होते. ते फटके अगोदरच्या बॉल मध्ये आल्या न कारणामुळे या अडचणी कुठेतरी खाडोंबी संघावरती निर्माण झाल्यात. कंपल्सरी चेस असणार आहे. 1 बॉल आणि 7 धावेंची गरज. इथून एक चूक, पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतोय. वाईड किंवा नो बॉल कमबॅक करू शकतोय खाडोंबी संघ. बॉल हवेमध्ये, परंतु यावेळी जर पाहायला गेला तर स्वप्न हे स्वप्नच राहिलं ते खाडोंबी संघाचं. परंतु खूप चांगला प्रयत्न आपला पाहायला मिळाला. हार्डलक, परंतु चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी सुमित दादा काते युवा प्रतिष्ठान या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला लगेचच खोपोली